महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. 11 जुलै माता रमाबाई आंबेडकर घाटकोपर शहीद दिनानिमित्त दलित युथ पॅन्थर शहीदांना अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं. या कार्यक्रमाला श्यामदादा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, ॲडव्होकेट किरण चन्ने, सुबोध मोरे, सुमेध जाधव आणि निलेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी विविध मुद्द्यांवर स्पर्श करीत महत्त्वपूर्ण विवेचन केले. ते आपल्या भाषणामध्ये काय म्हणाले ते या व्हिडिओत पुढे पाहू. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या आपल्या दलित बहुजन चळवळीच्या आदर्शांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज या ठिकाणी या घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरामध्ये 11 जुलै 1997 साली पोलिसांनी बेछूट गोळीबार करून जे 11 दलितांचं हत्याकांड घडवलं होतं, त्या हत्याकांडाला आज 29 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त आज या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी आज या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि या सभांच्या निमित्ताने दलित युथ पॅन्थर तर्फे या संघटनेचे नेते निलेश मोहितेजी यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा एक विधायक उपक्रम इथे आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या कार्यक्रमाला ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. पॅन्थर रिपब्लिकन नेते ही त्यांची ओळख नाही, तर रमाबाई कॉलनीमध्ये मनोहर कदम या क्रूर कर्म्याने बेछूट गोळीबार करून जे 11 दलितांचं हत्याकांड घडवलं होतं, त्या हत्याकांडा विरोधाच्या लढाईतले, न्यायालयीन लढाईतले श्यामदादा हे नायक आहेत. श्यामदादा हे सेनानी आहेत. आणि श्यामदादा ज्या लढाईत सामील होते, त्या लढाईमध्ये मी 1997 सालामध्ये आज दिनांक नावाचं एक सायंदैनिक होतं, त्याचा मी मुख्य उपसंपादक होतो. आणि श्यामदादांच्या सोबत अत्यंत निग्रहाने राहून मनोहर कदमने ज्या 10 दलितांचं हत्याकांड घडवलं, त्या हत्याकांड ज्यांनी स्वतः नजरेनं पाहिलं, डोळ्यानं पाहिलं, त्या हत्याकांडामध्ये जे गोळीबारात जखमी झाले, त्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन मी त्यावेळेला दलितांच्या हत्याकांडाचा साक्षीनामा लिहिला होता. अशा पद्धतीने त्या हत्याकांडाचे श्यामदादा आणि आम्ही साक्षीदार आहोत. त्या लढाईमध्ये आमचं योगदान राहिलेलं आहे. निलेशजींना मी त्याबद्दल धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम करताना
एका औचित्याच्या भावनेतून श्यामदादांना आणि मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं. आजच्या या कार्यक्रमामध्ये ऍडव्होकेट किरण चंदे साहेब इथे उपस्थित झाले तुम्हाला मार्गदर्शन करायला. किरण साहेबांची ओळख सांगायची झाली तर श्यामदादा ज्या काही लढाया लढतात आणि आंबेडकरी चळवळीवर आंबेडकरी समाजावर हल्ले आंबेडकरी समाजाला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्या सर्व लढायांमध्ये किरण चंदे साहेब हे आपली न्यायालयीन लढाईचं नेतृत्व करत आले आहेत. भीमा कोरेगाव 2018 सालामध्ये घडलं. भीमा कोरेगाव मध्ये आंबेडकरी समाजावर जातीयवादी लोकांनी हिंसक हल्ले चढवले. त्या लढाईचं नेतृत्व न्यायालयामध्ये किरण चंदे साहेबांनी केलं आहे, आजही करत आहे. आज या व्यासपीठावर दलित पॅंथरच्या संघर्षामध्ये 1972 आणि 74 ची दलित पॅंथर होती, त्या संघर्षामध्ये ज्या शहीद भागवत जाधवने आपलं बलिदान दिलं त्यांचे बंधू सुमेध जाधव आणि माझे पॅंथर मधील सहकारी ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील. तर आजच्या या निमित्ताने आजच्या या सभेच्या निमित्ताने मला फार काही इथं आपला वेळ घ्यायचा नाही, पण काही महत्वाचे मुद्दे इथे मला मांडावे लागतील. 1997 सालात 11 जुलैला ते हत्याकांड जेव्हा घडलं, त्या हत्याकांडानंतर त्याच वर्षी ज्यांचा जन्म झाला असेल त्यांचं वय आता 29 वर्ष झालेलं आहे. त्यामुळं त्या हत्याकांडाची तीव्रता, त्या हत्याकांडाची वेदना, त्या हत्याकांडाचा इतिहास त्यांना माहीत असण्याची शक्यता नाही. आणि या निमित्ताने श्यामदादा बोलतील तेव्हा त्याच्या काही आठवणी आपल्या समोर येतीलच. पण या निमित्ताने मी एक सांगतो, इथे जो शालेय शिक्षणाचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तर या रमाबाई कॉलनीमध्येच मी लहानाचा मोठा झालो आहे. आपल्या डॉक्टर आयरेंचा जो दवाखाना आहे त्या दवाखान्यासमोरची पालिकेची शाळा होती, ती आमच्या काळात चाळीच्या पद्धतीची शाळा होती. तिथेच माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे 7वी पर्यंत, आणि नंतर टेक्निकल हायस्कूल आणि नंतर सिद्धार्थ कॉलेज असं माझं शिक्षण झालं. आणि आम्ही जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा आपल्या समाजाची जी काही आर्थिक स्थिती असेल ती स्थिती लक्षात घेता आमच्या काळामध्ये असं शालेय शिक्षणाचं वाटप करण्याचा कार्यक्रम कुणीही करत नव्हतं. यात सांगायचं तात्पर्य हे की शालेय शिक्षणाचं साहित्य आम्हालाही मिळण्याची त्या काळात गरज होती, पण त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये असं विधायक काम करणाऱ्या संघटना आणि त्यांना आर्थिक स्रोताचे मार्ग फारसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे आम्हाला असं शैक्षणिक साहित्य मिळू शकलं नाही. आणि आजच्या घडीला निलेशजी मोहिते यांनी आज इथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे, खऱ्या अर्थाने विधायक मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल दलित युथ पॅंथरचं मी अभिनंदन करतो. आज या निमित्तानं मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आपल्याला की आज आपण पाहत आहात सध्या
महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा विषय गाजतो आहे. या उपवर्गीकरणाच्या विषयावरून अनुसूचित जातींमध्ये संघर्ष माजवण्याचा डाव, संघर्ष माजवण्याची षडयंत्र या राज्यातलं सरकार आणि वर्णश्रेष्ठत्ववादी शक्ती करत आहे. या अनुसूचित जातींमध्ये बौद्ध समाज आणण्याचा, यांच्यामध्ये कलह माजवण्याचा, यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा, या दोन समाजामध्ये दरी वाढवण्याचा प्रयत्न आज होतो आहे. या उपवर्गीकरणाच्या निमित्ताने मातंग समाजाची एक तक्रार समोर आली की मातंग समाजाला आरक्षणाचं धोरण अंमलात असतानाही मातंग समाजाची प्रगती पुरेशी होऊ शकलेली नाही. त्यांच्या या तक्रारीमध्ये तथ्य आहे. त्यांची ही तक्रार अनाठाई नाही हे आम्ही मान्य करतो. पण मातंग असो, बौद्ध असो, चर्मकार असो, अनुसूचित जातीमधली कुठलीही जात असो, तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक अधिकार दिले आहेत, त्या संविधानिक अधिकाराचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी स्वतःला शिक्षण घेऊन सक्षम करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आजचे मातंग समाजातील काही लोकांकडून आरोप झाले की आरक्षणाचा वाटा मॅक्झिमम जास्तीत जास्त बौद्धांनी खाल्ला. तर या संदर्भामध्ये आज निलेशजी मोहिते आणि श्यामदादा गायकवाड यांच्या साक्षीने मी तुम्हाला अत्यंत भयानक सत्य आणि वास्तव आज समोर आणू इच्छितो आहे. या बौद्ध समाजामध्ये आज घडीला शाळेमध्ये जे प्रवेश घेतले जातात प्राथमिक शाळेत, त्या शालेय प्रवेशांचं प्रमाण फक्त 22% आहे. म्हणजे 100 मुलांपैकी फक्त बौद्ध समाजाची 22 मुलं शाळेची पायरी आज घडीला चढत आहेत. आणि पुढे शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांपैकी 10वी पर्यंत, SSC पर्यंत 100 पैकी 66% मुलं शिक्षण अर्धवट सोडत आहेत. ही शिक्षणाची गळती आहे. 66% हे प्रमाण खूप भयावह आहे. आणि SSC नंतर डिग्री पर्यंत किती मुलं पोहोचतात याचा जर आपण अभ्यास केला तर हे गळतीचं टक्केवारी 94% पर्यंत जाते. याचा अर्थ आज बौद्ध समाजामधली शिक्षण घेत असलेल्या मुलांचं प्रमाण फक्त 6% आहे. ही शिक्षणाची जी घसरण चालली आहे. मगाशी त्या ताईंनी सांगितलं, बऱ्याच कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जे पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण बाबासाहेबांची विधानं प्रेरणा देण्यासाठी सांगतो, पण आज बौद्ध समाजाचं जे शैक्षणिक वास्तव आहे ते अत्यंत भयावह, अत्यंत चिंताजनक आहे. फक्त 6% मुलं शिक्षण घेत आहेत. आता याची कारण त्याची आर्थिक परिस्थिती असू शकेल, त्यांच्या शैक्षणिक अडचणी असू शकतील, किंवा त्यांची शिक्षणाबाबतची उदासीनता असू शकेल. कारण काहीही असो, पण हे शैक्षणिक उदासीनतेचं आणि शैक्षणिक गळतीचं हे प्रमाण रोखून शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी आम्हाला या पुढच्या काळामध्ये जी विधायक दृष्टीने काम करावं लागणार आहे. आणि आज हे शालेय वाटोपाच्या कार्यक्रमातून ती विधायक दृष्टी निलेशजी सारख्या नव्या विधायक नेतृत्वाकडून
स्पष्ट झाली आहे. माझ्या त्यांच्याकडून या अपेक्षा आहेत की या बौद्ध समाजाच्या शैक्षणिक अवस्थेबद्दल काय करता येईल भविष्यामध्ये याबाबत काही आखणी करावी आणि आज जो इथे कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचं सार्थक करावं अशी सूचना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.